नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये JS कॉमर्स क्लासेस. आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरमधील गुडविल एंट्रीजबद्दल शिकणार आहोत. कारण गुडविल म्हणजे काय हा नेहमीच डाऊट असतो. आपण तर म्हणतो गुडविल म्हणजे काय, रेप्युटेशन ऑफ द बिझनेस विच इज मेजर इन मॉनिटरी टर्म्स किंवा मनी टर्म्स. पण गुडविल म्हणजे नक्की काय, राईट आहे ना. चला एक उदाहरण बघूया आपण छोटंसं, म्हणजे तुम्हाला पण कळेल. पहिल्या काळामध्ये ना हुंडा घेतला जायचा. हुंडा म्हणजे दहेज वगैरे पण म्हणा. त्यात फरक असायचा. जर मुलगा चांगला शिकलेला असेल तर हुंडा पण जास्त दिला जायचा, आणि मुलगा कमी शिकलेला असेल, कमी जॉब छोट्या पगारावरती असेल तर त्याला हुंडा पण कमी भेटायचा. बस फरक एवढाच आहे, तिथं हुंडा नाव होतं, इथं गुडविल नाव आहे. जिथं बिझनेस एकदम प्रोग्रेस करतो, जिथं जास्त प्रॉफिट आहे, गुडविलची अमाऊंट पण तिथं जास्त द्यावी लागते. कारण त्याशिवाय तो बिझनेस तुम्हाला पार्टनर बनवून घेणार नाही. आणि जर बिझनेस कमी प्रॉफिटमध्ये असेल तर लॉसमध्ये असेल तर तुम्हाला काय गुडविलची अमाऊंट कमी पे करावी लागेल, किंवा गुडविल आपल्याला ॲज्युम करून व्हॅल्युएशन करून पुढे जावं लागेल. ठीक आहे. म्हणजे हुंडा फक्त काही एक प्रीमियम अमाऊंट आहे जी आपण त्या नावाबद्दल देतो, आणि ते नाव आपण कशामध्ये मेजर करतो, मॉनिटरी टर्म्स किंवा मनी टर्म्समध्ये. मग आता इथे आपण बघतो ॲडमिशन ऑफ पार्टनरचे गुडविल एंट्रीज. आपण त्याला दोन मेथडमध्ये डिवाइड केले, की गुडविल फक्त ॲडजस्टमेंटमध्ये दिले आणि गुडविल बॅलन्स शीटमध्ये पण गुडविल दिलेली असते कधी कधी. तेव्हा इफेक्ट कसे येतात याच्याबद्दल आपल्याला बघायचं. मला वाटते बा कधी कधी सममध्ये अजूनपर्यंत कधी आलं नाही, पण जर समजा एक्झामला आलंच की गुडविल पेड प्रायव्हेटली लिहूनच आलंय की गुडविल 30,000 आहे आणि बिंग प्रायव्हेटली पेड प्रायव्हेटली वगैरे असं असेल तर लक्षात ठेवा त्याची कोणतीही एंट्री तुम्हाला पास करायची नाही, नो एंट्री. हा, पण जर समजा तुम्हाला सांगितलं की गुडविल तुमच्या ॲडजस्टमेंटमध्येच दिले आणि पण गुडविल ब्रिंग इन कॅश आहे किंवा पे केले असेल, म्हणजे तो समोरचा जो न्यू पार्टनर आहे तो तुमच्या बिझनेसमध्ये ॲज अ पार्टनर म्हणून येतोय, तर तो फक्त कॅपिटल घेऊन येणार का, नाही, एक्स्ट्रा अमाऊंट पण देणार. एक्स्ट्रा अमाऊंट म्हणजेच तो काय देतोय, प्रीमियम. प्रीमियम म्हणजेच काय, तो गुडविल देतोय. मग गुडविल जर तो कॅशमध्ये देतोय किंवा चेकमध्ये देत असेल, याचा तुम्हाला पैसे मिळतात ना, म्हणजे तुमचा कॅश बॅलन्स काय होतोय, वाढतोय. म्हणजे तुम्हाला काय करायचं, कॅश बँक अकाउंटला डेबिटला, जर आपण कॅश बँक अकाउंट सेपरेट बनवतो तर आपल्याला उत्तम पडतं ह्या टॉपिकला. कारण का कॅशमध्ये पण ॲड लेस लक्षात काय ठेवायचं, काय काय मुलं कॅश बँक अकाउंट सेपरेट बनवत नाही. मग तुम्हाला एक शॉर्टकट देतो. ज्या ठिकाणी डेबिट लिहिलेलं आहे याचा अर्थ तुम्हाला तिथे काय करायचं आहे, ॲड कॅशमध्ये, कॅश किंवा बँकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ॲड. आणि ज्या ठिकाणी मी तुम्हाला क्रेडिट लिहिणार आहे कॅश बँकमध्ये, याचा अर्थ तुम्हाला तिथे काय करायचं असतो, लेस. जर तुम्ही कॅश बँक अकाउंट बनवत नसाल आणि जर तुम्ही डायरेक्टली बॅलन्स शीटमध्येच कॅश इनर कॉलममध्ये लिहून तुम्ही ॲडलेस शो करत असाल तर तुम्ही हा मेथड वापरू शकता. आणि जर समजा तुम्ही कॅश बँक अकाउंट सेपरेट बनवत असाल तर काही गरजच नाही, डायरेक्टली तुम्ही लिहू शकता कॅश बँक अकाउंटच्या डेबिटला काय लिहिलं, टू गुडविल. ठीक आहे. पण हा पहिला इफेक्ट झाला. कॅपिटल अकाउंटमध्ये काय, कॅपिटल अकाउंटमध्ये सिंपल असं लॉजिक आहे. कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिटला इन सॅक्रिफाईस रेशो, हा महत्वाचा लक्षात ठेवायचं, इन सॅक्रिफाईस रेशो. मग परत डाऊट, सॅक्रिफाईस रेशो म्हणजे काय. आता एक एक्झाम्पलच बघूया आपण. दोन पार्टनर होते, समजा त्यांना 90,000 प्रॉफिट झाला, रेशो इक्वल होता. रेशो काय होता, इक्वल. आता 90,000 प्रॉफिट असेल तर दोन पार्टनर ए आणि बी मध्ये किती डिस्ट्रीब्यूट होणार, हे बघा, प्रॉफिट 90,000 आहे, प्रॉफिट किती आहे, 90,000. ॲज्युम करूया आपण ए आणि बी रेशो इक्वल आहे. रेशो काय आहे, इक्वल, 1:1. 45 आणि काय येणार, 45. ॲज्युम करा तीन पार्टनर झाले, ए बी आणि सी. आता परत प्रॉफिट किती आहे, सेम 90,000च आहे. रेशो इक्वल आहे. रेशो इक्वल झाला म्हणजे काय झाला, 30,000 आहे, 30,000 आहे, 30,000 आहे. पण प्रॉब्लेम झाला, जो एला पहिला प्रॉफिट 45,000 भेटत होता तो आता किती भेटते, 30,000. म्हणजे त्याने किती सॅक्रिफाईस केलं, त्याने सॅक्रिफाईस केलं 15,000. सेम याने सुद्धा, बीने सुद्धा किती सॅक्रिफाईस केलं, 15,000. मग ते काय म्हणतात, आम्ही सॅक्रिफाईस करतोय, का करतो, का तू आल्यामुळे करतो. मग ती गुडविल त्या ओड पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते. कोणत्या रेशोमध्ये केली जाते, सॅक्रिफाईस रेशोमध्ये. कुठे, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. आणि जर समजा ती गुडविल विड्रॉ केली ओल्ड पार्टनरनं, मग ती 50% विड्रॉ असेल किंवा 75% विड्रॉ असेल, 25% विड्रॉ असेल, आपल्याला त्याची काय देणं की नाही. आपल्याला काय लक्षात ठेवायचं, विड्रॉ केले तर किती विड्रॉ केले. पण एक्झामिनर पण कधी कधी थोडंसं चेंज करतो, शब्दांचा खेळ आहे. काय, गुडविल रिटेन इन बिझनेस असं पण लिहितो, हाफ ऑफ द गुडविल रिटेन इन बिझनेस. आता रिटेन म्हणजे काय, एक्झामिनरला काय सांगायचं होतं, 50% गुडविल बिझनेसमध्ये रिटेन केली, 50% रिटेन केली, म्हणजे आपल्याला ॲज्युम करायचं 50% विड्रॉ केले. रिटेनचा अर्थ काय, बिझनेसमध्ये ठेवणे. पूर्णच गुडविल ठेवली असेल तर आपल्याला विड्रॉ करायची गरज आहे का, काहीच नाही. पण लिहिलं असं लिहिलं की 60% गुडविल रिटेन इन द बिझनेस म्हणजे काय,
40% विथड्रॉ केली. त्यावेळेला लक्षात ठेवायचं कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साईडला आहे ना, डेबिट. कोणत्या रेशोमध्ये? सेम सॅक्रिफाईस रेशो. कोणत्या रेशोमध्ये? सॅक्रिफाईस रेशो. आणि कॅश बँकच्या कोणत्या साईडला? क्रेडिट. याचा अर्थ काय की जर तुम्ही कॅश बँक अकाउंट बनवत नसाल आणि कॅश बँक तुम्ही जर डायरेक्टली बॅलन्स शीटमध्ये लिहून जर तुम्ही ॲडलेस करत असाल, तिथं तुम्हाला काय करायचं ते लेस करायचं. हे लक्षात राहिलं पाहिजे. आणि नेहमी लक्षात ठेवा कोणत्या रेशोमध्ये? सॅक्रिफाईस रेशो. आता बघा, हे तर झालं काय गुडविल ब्रिंग इन कॅश, म्हणजे प्रीमियम मेथड प्रमाणे आपण बोलतो. पण जेव्हा तो व्हॅल्युएशन मेथड असेल, म्हणजे गुडविल रेस करतोय किंवा व्हॅल्यू करतोय, इथं गुडविल कॅशमध्ये घेऊन येत नाहीये. आपण ॲज्युम करतोय की एवढी गुडविल आहे. म्हणजे कधी करणार? जेव्हा ऑब्व्हियसली बिझनेस लॉसमध्ये असेल किंवा प्रॉफिट कमी असेल, असं आपण समजून चालूया. गुडविल रेस करतो व्हॅल्यू. तर लक्षात ठेवायचं कॅपिटल अकाउंटला कोणत्या साईडला येणार? क्रेडिटला. कोणत्या रेशोमध्ये? सॅक्रिफाईस रेशो, नाही ओल्ड रेशो. कोणता रेशो येणार इथे? ओल्ड. इथं सॅक्रिफाईस नाही कर, इथं ओल्ड. का? कारण गुडविल तो कॅशमध्ये नाही घेऊन आलाय, गुडविल रेस केले किंवा गुडविल काय केलेले? व्हॅल्यू केले. तर लक्षात ठेवायचं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला कोणत्या रेशोमध्ये? ओल्ड. इथं कन्फ्युजन होतं मुलांचं, कोणता रेशो घ्यायचा. लक्षात ठेवा जेव्हा गुडविल कॅशमध्ये घेऊन येतो, गुडविल विथड्रॉ करतो, तेव्हा कॅपिटल अकाउंटमध्ये कोणती एंट्री? सॅक्रिफाईस रेशो चालते. पण गुडविल रेस होते किंवा व्हॅल्यू होते तेव्हा कोणत्या रेशो चालते? ओल्ड रेशो चालते. आणि ॲसेटला तर काय डायरेक्ट शो करायचा, त्यामुळे काय कुठल्या रेशोची काही गरज आहे का? काहीच नाही. मग ह्या पद्धतीने जर समजा तुमचं गुडविल ॲडजस्टमेंटमध्ये दिलं असेल तर असा इफेक्ट शो केला जातो. पण आता हेच बघूया आपण, जर समजा गुडविल ऑलरेडी बॅलन्स शीटमध्ये दिले, गुडविल काय केले? ऑलरेडी बॅलन्स शीटमध्ये दिले, मग बघायचं ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला काय सांगितलंय. जर समजा गुडविल ऑलरेडी बॅलन्स शीटमध्ये आणि गुडविल ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगतात आहे की ॲडजस्टमेंट गिवन गुडविल ब्रिंग इन कॅश ऑर पे, म्हणजे ही पहिली वाली ॲडजस्टमेंट दिली. समजा गुडविल बॅलन्स शीटमध्ये पण, मग आपण बॅलन्स शीटमधली जी ॲडजस्टमेंट गुडविल असते तिला काय करायचं? रिटर्न ऑफ करायचं. कोणत्या रेशोला? ओल्ड रेशोमध्ये. ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हटला तरी चालेल. आणि कोणत्या साईडला? कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साईडला करायचं? डेबिटला. हे आपल्याला कळलं पाहिजे. रिटर्न ऑफ करायचं, पण कधी करायचंय? जर बॅलन्स शीटमध्ये गुडविल ऑलरेडी दिले आणि ती गुडविल ॲडजस्टमेंटमध्ये काय दिले? गुडविल कॅशमध्ये आणले तरच. पण जर समजा इथं उलटच अजून एक आहे बघा, ॲडजस्टमेंटमध्ये काय दिले? गुडविल रेस. बॅलन्स शीटमध्ये गुडविल आहे, गुडविल कुठे आहे? बॅलन्स शीटमध्ये ॲसेटला गुडविल आहे, पण ॲडजस्टमेंट काय सांगते? गुडविल रेस ऑर व्हॅल्यू. आता बघा पहिल्या सममध्ये काय होतं? गुडविल कॅशमध्ये आणले होते. इथे गुडविल कॅशमध्ये आणले का? नाही. इथे गुडविल काय केले? त्यांनी रेस केले किंवा काय केले? व्हॅल्यू केले. तर अशा वेळेला ती बॅलन्स शीटमधली गुडविल काय करायचं? आपण जसं अदर ॲसेटचं व्हॅल्युएशन करतो ना, उदाहरणार्थ बिल्डिंग रिव्हॅल्यू, मशिनरी रिव्हॅल्यू वगैरे आहे ना, मग त्यांच्यामध्ये आपण काय डिफरन्स करतो? समजा पहिली बिल्डिंग 40,000 होती, आता 50,000 आहे, म्हणजे ॲसेट काय वाढले कमी झाले? कमी झाले. किती कमी? सॉरी, पहिली किती होती? 40, आता किती आहे? 50. मग ॲसेट वाढले तर किती वाढले? 10,000, म्हणजे ॲप्रिसिएशन आहे. ॲप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला आपण कुठे लिहायचो? क्रेडिटला. जर समजा उलटही असू शकतं, ॲसेट जर समजा 80,000 असेल, आता किती व्हॅल्युएशन झालंय? 75,000, म्हणजे ॲसेट कमी झाले 5,000, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या आपण कुठे लिहितो? डेबिटला. मग सेम त्या पद्धतीने गुडविलचं व्हॅल्युएशन करायचं. कधी? जर ती गुडविल काय दिले? बॅलन्स शीटमध्ये गुडविल आहे आणि त्या गुडविलचं ॲडजस्टमेंटमध्ये काय लिहिलंय? गुडविल रेस किंवा व्हॅल्यू. मग लक्षात ठेवायचं म्हणजे व्हॅल्युएशनमध्ये जो डिफरन्स आहे कमी जास्त, ठीक आहे, तो कुठे शो करायचा आहे? ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. ह्याचं दुसरं नाव रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे. लक्षात ठेवा काय ठेवायचं? जर गुडविलची व्हॅल्युएशन वाढली असेल तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला, आणि जर समजा गुडविलचं व्हॅल्युएशन कमी झालं असेल तर कमी झालेली अमाऊंटच कुठे लिहायची? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? गुडविलचे इफेक्ट शो करू शकता. यामध्ये अजून एक होतं, गुडविल इज रेस ऑर व्हॅल्यू अँड रिटर्न ऑफ. गुडविल रेस ऑर व्हॅल्यू अँड रिटर्न ऑफ. तो इथे मी शो नाही केला कारण आपल्या सिलेबसमध्ये एकही क्वेश्चन तसा नव्हता. सिलेबसमध्ये फक्त आपल्याला गुडविलचे इफेक्ट दिले, पण तो सिलेबस क्वेश्चन असल्यावर तो फक्त इथे मेन्शन केलेला नाहीये. बाकी सगळे तुमचे इफेक्ट सर्व शो केलेले आहेत. पहिला काय पुन्हा एकदा बघा, गुडविल काय होता? पेड प्रायव्हेटली, नो एंट्री, नो एंट्री. आता इथे गुडविल कशामध्ये दिलेली आहे? ॲडजस्टमेंटमध्ये. गुडविल ब्रिंग इन कॅश ऑर पे, कॅश बँक अकाउंट डेबिट, कॅपिटल अकाउंट क्रेडिट. कोणता रेशो? सॅक्रिफाईस रेशो. गुडविल विथड्रॉ बाय ओल्ड पार्टनर, मग ते किती विथड्रॉ केले बघायचे? 50% विथड्रॉ केले, 75%. मग विथड्रॉवाली अमाऊंट कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला कोणत्या रेशोमध्ये? सॅक्रिफाईस रेशो. आणि कॅश बँक अकाउंट क्रेडिट. गुडविल इज रेस ऑर व्हॅल्यू. गुडविल रेस ऑर व्हॅल्यू काय? कॅपिटल अकाउंट क्रेडिट. कोणता रेशो आहे? ओल्ड रेशो. दुसरा इफेक्ट काय? ॲसेट्स. इथं लक्षात राहिलं पाहिजे. ओल्ड रेशो कधी? गुडविल रेस ऑर व्हॅल्यू असेल तर. इथं वा, जर गुडविल बॅलन्स शीटमध्ये दिले, पुन्हा एकदा बॅलन्स शीटमध्ये दिले, गुडविल ब्रिंग इन कॅश
ऑर पे अशी जर ॲडजस्टमेंटमध्ये इन्फॉर्मेशन असेल तर लक्षात ठेवायचं बॅलन्स शीटची गुडविल तुम्हाला रिटर्न ऑफ करायची आहे. कुठे? कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. कोणत्या रेशोत? ओल्ड रेशोत. मग परत गुडविल जर समजा बॅलन्स शीटमध्ये दिले पण ॲडजस्टमेंटमध्ये काय लिहिले? गुडविल रेस ऑर व्हॅल्यू. मग गुडविल व्हॅल्यू करायची. गुडविल काय करायची? व्हॅल्यू करायची. व्हॅल्यू केल्याच्यानंतर तो डिफरन्स बघायचा. गुडविलचं जर ॲप्रिसिएशन असेल तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला, डेप्रिसिएशन असेल तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला. अशा पद्धतीने तुम्ही गुडविलची एंट्री करून तुम्ही चांगले मार्क, जास्तीत जास्त मार्क मिळवायचा प्रयत्न करू शकता. आणि जी गुडविलची भीती आहे ती थोडक्यात का होईना तुमची नक्कीच कमी झाली असेल. ओके, धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण JS कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये पुढच्या नवीन एका टॉपिकवरती. धन्यवाद.